चला लक्ष द्याल बोर्डवरती लक्ष द्याल. खंडेलवाल लिमिटेडचा प्रश्न आहे. प्रश्नात डिटेल्स काय काय आहेत पाल. इकडे दिलंय खंडेलवाल लिमिटेड मेड अन इश्यू ऑफ 40,000 इक्विटी शेअर. लाईन सापडली का? त्यांनी किती शेअर इश्यू करायचं ठरवलं? 40,000. किती रुपयाचा एक शेअर? ऑफ ₹20 इच. 20 रुपयाचा एक शेअर. आणि ही कंपनी 20 रुपये कॉल कसे करणार आहे? ऍप्लिकेशनला 5 रुपये, अलॉटमेंटला 10, फर्स्ट कॉलला 3 आणि सेकंड आणि फायनल कॉलला 2. याची टोटल करा. 20 येते का? येते. बेरीज 20. ओके. द कंपनी रिसीव्ड ऍप्लिकेशन फॉर 40,000 शेअर्स. 45,000 शेअर. कंपनीला एकूण ऍप्लिकेशन किती मिळाले? 45,000. म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे एक्स्ट्राचे किती ऍप्लिकेशन आहेत? काल आठवतो प्रश्न, काल प्रोराटा होता. म्हणजे एक्स्ट्राचा ऍप्लिकेशन मनी हा अलॉटमेंटला ऍडजस्ट केला होता. आज काय दिलं? ऑफ विच ऍप्लिकेशन फॉर 5,000 शेअर्स वेअर रिजेक्टेड अँड मनी रिफंडेड. जे एक्स्ट्राचे ऍप्लिकेशन होते ते आजच्या प्रश्नात कंपनीने काय केले? रिजेक्ट केले आणि पैसे रिफंड पण केले. म्हणजे आज काही ऍडजस्टमेंट आहे का? हिशोब क्लिअर आहे? क्लिअर आहे. आज कोणाचे काही एक्स्ट्रा शिल्लक नाहीये. ऑल द शेअर होल्डर पेड अप टू सेकंड कॉल. ही लाईन इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी कुठपर्यंत पैसे दिले? सेकंड कॉल पर्यंत. म्हणजे ऍप्लिकेशनचे दिले, अलॉटमेंटचे दिले, फर्स्ट कॉलचे पण दिले. फक्त सेकंड कॉलला कोणी बुडवले? सचिनने. सचिन द अलॉटी ऑफ 2,000 शेअर फेल टू पे फायनल कॉल. सचिनने फक्त फायनल कॉलला पैसे बुडवले. म्हणजे एरियर कुठे येतील? सर्व ठिकाणी का फक्त फायनल कॉलला? प्रश्न समजला? जर्नल एंट्री घेऊया. पहिली जर्नल एंट्री काल होती तशीच आली. बँक अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. एकूण किती ऍप्लिकेशन मिळाले? इकडे दिलंय पण 45,000. बरोबर ना? आणि एका ऍप्लिकेशनला किती रुपये कॉल केलेत? मल्टिप्लाय करा. 45,000 मल्टिप्लाइड बाय 5. 45,000 गुणिले 5, 225. म्हणजे अमाऊंट येईल 2,25,000 आणि 2,25,000. नॅरेशन being 45,000 applications received. काही डाऊट? आता आपल्याला इश्यू किती करायचे? 40,000. करेक्ट. म्हणजे कॅपिटलला पैसे ट्रान्सफर करताना कितीचे करायचे? फक्त 40चे. दुसरी एंट्री काल होती तशीच सेम. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. किती शेअरचे पैसे ट्रान्सफर करायचे? 40,000. मग 40,000 गुणिले 5, 2 लाख. म्हणजे ट्रान्सफर किती होईल? अमाऊंट 2 लाख रुपये ट्रान्सफर होतील. नॅरेशन being application money on 40,000 shares, on 40,000 shares transferred to capital. काही डाऊट? परफेक्टली क्लिअर. आता आपण काय करणार? आपण काही लोकांकडे अलॉटमेंट ड्यू करणार आणि काही लोकांचे पैसे काय करणार? रिजेक्ट करणार. आता मी आधी अलॉटमेंट ड्यूची एंट्री करणार आहे आणि मग रिजेक्टेड आणि रिफंडेडची एंट्री करणार. आता आधी अलॉटमेंट ड्यू होणार. अलॉटमेंटला किती रुपये कॉल केले त्यांनी? 10 रुपीज. मग अलॉटमेंट ड्यूची एंट्री जशी काल होती तशीच. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट
पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येईल रे? 4 लाख. नॅरेशन being allotment money due on 40,000 shares. बोला, याच्यात डाऊट आहे काही? ही एंट्री समजली? आता आपल्याला किती ऍप्लिकेशन रिजेक्ट करायचे आहेत? 5,000. आपण त्यांना पैसे पेड केले, ते लोक रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. आपल्याकडनं कॅश गोज आउट म्हणून बँकेला क्रेडिट असेल, किंवा उलट आपल्याला ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले तर आपण एंट्री अशी केली, बँकेला डेबिट आणि ऍप्लिकेशनला क्रेडिट. बरोबर ना? आता आपण हेच रिजेक्ट करतोय तर ही एंट्रीज काय करावी लागेल? उलट जे ऍप्लिकेशन मिळाले ते परत करतोय ना, म्हणजे ही जी पहिली एंट्री आहे ती तशीच ठेवायची का ती रिव्हर्स करायची? रिव्हर्स करायची. मग एंट्री येणार इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल टू बँक अकाउंट. किती ऍप्लिकेशन रिजेक्ट करायचे आहेत? 5. एका ऍप्लिकेशनला किती रुपये पेड केलेले होते? 5च. 5,000 गुणिले 5. अमाऊंट किती येणार? 25,000. 25,000चा डेबिट, 25,000चा क्रेडिट. किंवा आपण 11वीला एक रूल पाहिलाय, जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट ना. ही जरा पहिली जर्नल एंट्री चेक करा. ह्यात ऍप्लिकेशनला क्रेडिट किती रुपये? 225. याच्यात डेबिट किती आलं? 2 लाख. मग आता जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट ना. इकडे ऍप्लिकेशनला क्रेडिट आहे 2,25,000चं, इकडे ऍप्लिकेशनला डेबिट आहे 2 लाखचं. तर काय कमी पडतंय? डेबिट कमी पडतंय का क्रेडिट कमी पडतंय? दोन्हीकडची बेरीज सारखी पाहिजे की नाही? कुठली बेरीज जास्त आहे? क्रेडिट किती आहे? 225. आणि आता इकडे डेबिट किती आहे? 2 लाख. मग कुठे कमी पडतंय अमाऊंट? डेबिटला. म्हणून या एंट्री मध्ये याला काय पडेल? डेबिट. थोडक्यात ही अमाऊंट आणि ही अमाऊंट मायनस करायची आणि उरलेली अमाऊंट इकडे येणार. लेजर टॅली व्हायला पाहिजे ना. किंवा मिळाले होते 45,000, त्यातले 40,000 इश्यू केले, म्हणजे 5,000 एक्स्ट्रा आहे, म्हणून मग 5,000 गुणिले 5. तसंही हिशोब घ्या, सेमच येणार आहे. नॅरेशन being 5,000 applications rejected and money refunded. समजलंय? हे झाल्यानंतर आता काय एंट्री होणार? इथे आपण काय केलं? इथे मला वाटतं आपण अलॉटमेंट मनी काय केला? अलॉटमेंट मनी ड्यू केला. आता अलॉटमेंट मनी काय होईल? रिसिव्ह होईल. मग आता अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाल्याची एंट्री बँक अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती अमाऊंट येईल? कोण सांगेल? 4 लाख. जेवढं डेबिट तेवढंच क्रेडिट ना. इकडे तुम्ही डेबिट किती टाकलं? 4 लाख. म्हणजे तुम्ही ड्यू 4 लाख केला होता, तर रिसिव्ह पण किती होणार आहे? 4 लाख. याचं नॅरेशन असेल being allotment money received. काही डाऊट? तुम्ही आधी एवढं कंप्लीट करताय. याच्यानंतर कुठची एंट्री होणार? फर्स्ट कॉल ड्यू करायचा आहे आणि फर्स्ट कॉल रिसिव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉल ड्यू करायचा आहे. या 3च एंट्री तुम्ही करणार आहे. मग मी सांगेल फर्स्ट कॉल ड्यू, फर्स्ट कॉल रिसिव्ड आणि सेकंड कॉल ड्यू, एवढ्या किती एंट्री कराल? 3. मग बाकीचा पार्ट सांगतो मी. सुरुवात कराल. चला लक्ष द्या. मला वाटतं मी तुम्हाला या 3 एंट्री करायला लावलेल्या होत्या, आठवत असेल तर. बरोबर? पहिली एंट्री आपण केली आहे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ड्यूची आणि नंतर रिसिव्हची. इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे
फर्स्ट कॉलला ड्यू किती 3 रुपये. आपण किती शेअर इश्यू केलेत 40,000. मग 40,000 इंटू 3 म्हणून अमाऊंट किती आली 1,20,000. आपण फर्स्ट कॉल इथे ड्यू केला, या ठिकाणी ड्यू केला आणि इथे आपण फर्स्ट कॉल काय केला आता रिसिव्ड पण केला. याच्यानंतर इथे सेकंड आणि फायनल कॉलला ड्यू आहे 2 रुपये, दुसरा आणि शेवटचा. आपण नाही का एखाद्याला सांगतो की तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो, पहिलं आणि शेवटचं सांगतो म्हणजे दोनदा सांगतो का जे सांगतो तेच शेवटचं आहे तेच. सेकंड अँड फायनल कॉल याचा अर्थ तो जो दुसरा आहे तोच कुठला आहे फायनल कॉल पण आहे, त्याला आपण सेकंड अँड फायनल कॉल असं म्हणणार. दुसरा आणि शेवटचा कॉल तिथे किती रुपये ड्यू केले 2 रुपये. आपण किती शेअर इश्यू केले होते 40,000. मग 40,000 इंटू 2 म्हणून अमाऊंट किती आली 80,000. कन्सेप्ट कळाली. लास्ट एंट्री इथे असं दिलंय ऑल द शेअर होल्डर पेड, ऑल शेअर होल्डर पेड अप टू सेकंड कॉल. सगळ्यांनी सेकंड कॉल पर्यंत पैसे पेड केले एक्सेप्ट सचिन, फक्त सचिन सोडून. द अलोटी ऑफ 2,000 शेअर, त्याला आपण किती शेअर अलॉट केले होते 2,000. फेल टू पे फायनल कॉल, तो फक्त कुठले पैसे देऊ नाही शकला फायनल कॉलचे. मग त्याने आपले पैसे बुडवले, तो एक प्रकारचा लॉस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून कॉल्स इन एरियर्सला डेबिट येणार आहे, बरोबर ना. मग आपल्याला जर्नल एंट्री घ्यायची नंबर 9 ला. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, अजून एक डेबिट पडेल कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट. आणि नंतर क्रेडिट येईल टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट. आता जितकं डेबिट तितकंच क्रेडिट ना. आता तुम्ही या वरच्या एंट्रीमध्ये जेव्हा आपण अमाऊंट ड्यू केली तेव्हा ड्यू करताना तुम्ही डेबिट कितीचं टाकलं होतं 80,000चं. मग आपल्याला क्रेडिट पण कितीचं टाकायचं 80,000चं. आता तो जो सचिन होता त्याच्याकडे किती शेअर होते 2,000. आपण एका शेअरला ड्यू किती रुपये करतोय 2 रुपये. मग त्याने 2,000 वरती किती रुपये आपल्याला पेड नाही केले 4,000 पेड नाही केले, म्हणजे आपल्याला उरलेले मिळाले 76,000. कन्सेप्ट कळाली का नक्की. नॅरेशन being second and final call received, second and final call received except on 2,000 shares, except on 2,000 shares. कन्सेप्ट कळाली का नक्की. काही डाऊट 100% नाही. जर्नलची टोटल घ्यायला विसरू नका. माझी तरी टोटल अशी येते 16,50,000. एकदा तुम्ही पण पाहून घ्याल किती टोटल आहे. आणि काही डाऊट असला तर विचाराल.